फक्त 1 वाटी साबुदाण्यापासून 100 पापड तयार होतात। हे उपवासाचे साबुदाणा पापड बनवण्यासाठी तुम्हाला साबुदाणा भिजत घालायची सुद्धा गरज नाही। पापड बघू शकता, अगदी पारदर्शक ट्रान्सपरंट आहेत आणि मस्त पातळ असे तयार होतात। चला तर मग रेसिपी बघू। त्यासाठी मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। साबुदाणा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आणि बारीक अशी पावडर किंवा पीठ बनवून घ्यायचं। नंतर साबुदाण्याचं पीठ कढईमध्ये टाकायचं आणि ज्या वाटीने साबुदाणा मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने सुरुवातीला 2 वाटी पाणी टाकून मिश्रण बनवून घ्यायचं। यामध्ये गुठळ्या वगैरे होता कामा नये। नंतर परत 5 वाटी पाणी टाकायचं, म्हणजे आतापर्यंत 7 वाटी पाणी टाकलेलं आहे। जसजसे हे मिश्रण घट्ट होणार तसं यामध्ये आपल्याला पाणी टाकत राहायचं आहे। नंतर यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे, पोहे खाण्याचा 1 चमचा आणि पाणी इथे मी 1 वाटी साबुदाण्यासाठी पूर्ण 13 वाटी एवढं पाणी वापरलेलं आहे। चवीसाठी मी यामध्ये 1 चमचा चिली फ्लेक्स टाकलेला आहे। मिश्रण छान पारदर्शक ट्रान्सपरंट झालं की त्याचे पातळ पापड बनवून घ्यायचे आणि 2 दिवस फॅन खाली किंवा उन्हामध्ये सुकवून घेऊ शकता। संपूर्ण रेसिपी बघण्यासाठी फोटो खालील त्रिकोणावरती क्लिक करा।